तो मैं चाहूँगा हमारे आमदार यहाँ पे मौजूद हैं, पराग अलवानी जी, प्लीज वेलकम सर। मुंबई जिल्हा उपनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड आयोजित आजच्या या हाऊसिंग सेमिनारमध्ये आजच्या संदर्भात सांगायचं झालं तर अमक्या सोसायटीला एवढं मिळालं म्हणून आम्हालाही मिळेल ह्या स्वप्नामध्ये आपण राहतो। सुदामा एकच असतो ज्याचं घर सोन्याचं होतं। वेगवेगळे फॅक्टर्स असतील तेव्हाचे ज्याच्यातून ते झालं, पण आपल्या घराच्या रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्याला नेमकं काय आवश्यक आहे आणि आपण कुठे आहोत, आपल्याला काय मिळू शकतं याचा एक तारतम्य आपण सुद्धा बाळगलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून या 4 ओळी मला आठवल्या। पण कारण आहे की हल्ली 2-3 प्रकार दिसत आहेत साहेब। एकतर ज्या ठिकाणी प्रकल्प होऊच शकत नाहीत पुनर्विकासाचे, ज्यांना कायद्यामध्ये काही तरतुदींची आवश्यकता आहे आणि मग त्या तरतुदींची ते वाट पाहतायत आणि त्यामुळे तिकडे होत नाही। दुसरे जिथे आपापसात एवढे वाद एवढे भांडणं आहेत इमारतींमध्ये की सुरूच होऊ शकत नाही। मीटिंग त्या कमिटीमध्ये कोण जाणार इथपासून वाद सुरू होतात, मग ती कमिटी बनते रिडेव्हलपमेंट कमिटी, ते काहीतरी काम करतात। प्रत्येक स्टेजला टेंडर निघाल्यानंतर काय टेंडर मध्ये एखादा विकासक अपॉइंट झाल्यानंतर सुद्धा ते वाद संपत नाहीत आणि मग कायद्यात तरतूद आहे 51% जर का असेल तर तुम्ही रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेऊ शकता, 75% आपण विकासक नेमतो, पण ते झाल्यावर सुद्धा प्रकल्प अडकतात। असे हे ते वाद हा एक अडचण ठरते। आणि दुसरा चुकीच्या विकासकाला काम दिलं आणि मग तो काम सुरूच होत नाही किंवा सुरू झाल्यावर ते पूर्णच होत नाही, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतात। आणि मला वाटतं की रमेश प्रभू साहेब आपण आहात किंवा आजच्या आयोजन करणारे सुद्धा सर्व कार्यकर्ते, तुम्ही सगळे तळमळीने हे सेमिनार्स घेत असता की यात कुठेही आपण अडकू नये यासाठी हे सेमिनार अत्यंत आवश्यक आहेत। आणि आपण सगळे जे या ठिकाणी आलेला आहात आपलं मी मनापासून अभिनंदन करेन की विषय समजून घ्यायचा प्रयत्न आपण करतात। 2-3 गोष्टी मी मांडणार होतो, चॅटर्जी साहेबांनी त्यातल्या काही गोष्टीचा ऑलरेडी उल्लेख केला आणि 2-3 गोष्टी मला असं वाटतात की एकतर शासन स्तरावर चॅटर्जी साहेब फोरम असं व्हावं अशी माझी अपेक्षा होती, पण आपण ऑलरेडी GRSFच्या माध्यमातून ते बनवलंय आणि खूप सुंदर नाव आपण दिलेलं आहे गृह हार्मनी। त्या हार्मनीचीच आवश्यकता आहे आणि ती एकदा असेल की मग पुढे सगळ्या गोष्टी होतील। परंतु रिडेव्हलपमेंट म्हणजे काय हे समजून घेणं खूप आवश्यकता आहे। आपल्या प्लॉटचं पोटेन्शियल काय आहे आणि आपल्याला त्यातून काय मिळेल हे समजून घेणं ही मला वाटतं रिडेव्हलपमेंट करण्याची पहिली पायरी आहे असं मी समजतो। अनेकदा आम्ही पाहतो की एक बिल्डिंग आहे, ते कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी असल्यामुळे जमिनीचे मालक आहे आणि शेजारी टेनंटेड बिल्डिंग आहे, टेनंटेड बिल्डिंग असल्यामुळे ते राहणारे लोक काही त्या जमिनीचे मालक नाहीत आणि त्यामुळे ऑब्व्हियसली शेजारच्या सोसायटीला जे ऑफर येईल ती ऑफर टेनंटने येणार नाही, कारण इकडे तुम्हीच लँडलॉर्ड आहात आणि तिकडे लँडलॉर्डला वेगळे पैसे द्यायचे आहेत विकासकांनी आणि त्यामुळे ते तुमच्या म्हणजे त्या सगळ्या कॉस्टमध्ये पडणार आहे। पण लोक समजून घेत नाहीत की आपला नेमका पोटेन्शियल काय आहे। आणि दुर्दैवाने साहेब काही PMCs हे आपलं प्रेझेंटेशन चांगलं व्हावं म्हणून एक थोडंसं रोजी पिक्चर क्रिएट करतात आणि त्याच्यातून सुद्धा अडचण होते। तर मला असं वाटतं की कुठेतरी शासकीय स्तरावर असावं किंवा चॅटर्जी साहेब आपल्यासारख्यांच्या स्तरावर की तुम्हाला ॲक्च्युअल काय मिळू शकतं हे समजून घ्या। ह्या काउन्सिलिंगची अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटतं। दुसरं अंतर्गत वाद, आत्ताच आपण एक वाद पाहिला, जर का आपल्याकडे आपण पाहतो 498A ला सुद्धा आता नियम आला की 2 महिने 498A वर पण कारवाई करायची नाही, एक त्यांनी त्याला पिरियड दिलाय। डिव्होर्स प्रकरण फॅमिली कोर्टात जातात तिकडे सुद्धा आधी तुम्हाला काउन्सिलिंगला जायला लागतं, त्याशिवाय पुढे नेत नाहीत।
इथे तर 2 व्यक्ती नाही आहे, तिथं तर समूह आहे. आणि ह्या समूहाचं आवश्यकता असेल तर काउन्सिलिंग कशा पद्धतीने करता येईल, याला शासकीय स्तरावर काही मान्यता देता येईल का, किंवा मग चॅटर्जी साहेबांच्या सारख्या लोकांनी जर का यात पुढाकार घेतला की बरेचदा उगाचच वाद असतो. मैं जब चेयरमैन था तो आपने होने नहीं दिया ना, अभी आपके चेयरमैनशिप में मैं होने नहीं दूंगा रिडेव्हलपमेंट. आणि इमारत डायलेपेटेड होत चालली आहे, त्याची काही काळजी नाही. तर अशा सगळ्यांमध्ये कशा पद्धतीने काउन्सिलिंगसाठी काही डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम हे निर्माण करता येईल का. एक मला सिनियर सिटिझन्सचा एक सिंड्रोम बरेचदा रिडेव्हलपमेंटमध्ये आढळतो. या सगळ्या गोष्टी मला जे माझ्या कार्यालयात लोक येऊन बोलतात त्याच्या अनुभवाच्या आधारावर काही गोष्टी सांगतो की आता मी ऑलरेडी 2 BHK मध्ये राहतोय, तुम्ही मला रिडेव्हलपमेंटमध्ये आणखीन एक रूम देणार आहात, ते 3 BHKचं करू काय. आज विलेपार्ल्यात मी पाहतो अनेक सिंगल सिनियर सिटीजन्स आहेत, ते म्हणतात 2 BHK सोडा, मला 1 BHK द्या आणि मी तुम्हाला 100 फूट देतो, त्याचं मला तुम्ही काय द्याल. एका सोसायटीने टेंडर काढलेलं आहे, की वी गॉट मॅक्झिमम सिनियर सिटीजन्स, सो वी डोंट वॉन्ट एक्स्ट्रा एरिया. सो त्याला तुम्ही मॉनिटाईज कसं करणार ते सांगा. उलट 2 BHKचं सुद्धा 1 BHK मागणारे लोक आहेत, त्याला तुम्ही काय रेट देणार हे सांगा. सो ह्या सगळ्या गोष्टी घडतात. जर का इमारत ठीकठाक आहे, फार पडायला आलेलं नाही, तर मी अनेक ठिकाणी पाहतो की ज्येष्ठ नागरिकांना आता ह्याच्यातून शिफ्टिंग करा, दुसरं घर शोधा, मग परत घर हे मिळेल की नाही मिळणार, ह्या सगळ्याच्या चिंतेतून अनेकदा सिनियर सिटीजन्स पण म्हणतात नको ते रिडेव्हलपमेंट. सो या सगळ्यासाठी ज्या काउन्सिलिंगची आवश्यकता आहे ती मात्र नाही आहे. रेग्युलेशन आपण आणले डेव्हलपर्सवर, पण आपापसातलं काउन्सिलिंग, विकासकाबरोबरचं काउन्सिलिंग यासाठी काही व्यवस्था होऊ शकते का, असं आम्ही सुद्धा अनेक आमदार आपापसात बोलतो तेव्हा आम्हाला हे जाणवतं. आणि अशी मागणी करावी का, तर मागणी अशी केल्यावर सरकारकडे एवढी कामं आहेत, त्यात एक त्यांची डोकेदुखी वाढवायची का. पण आयदर शासन किंवा मग काही NGOजनी यात पुढाकार घेता येईल का. या ठिकाणी 2 विषय माझ्या मनात आहेत, ते मी मांडून बसणार आहे. एक तर चॅटर्जी साहेब आपल्यासाठी आहे की त्याचा उल्लेख तुम्ही केलात, उदाहरणार्थ आमचा एअरपोर्ट फनेल झोनचा. तर फिजिबिलिटी ऑफ झोन्स याच्यावर सुद्धा काही लोकांनी जर का अभ्यास केला आणि त्यात जर का तुमच्या संस्थेने पुढाकार घेतला की या झोनला अन्य मार्गाने कशी फिजिबिलिटी आणता येईल. सो आम्ही तर एक मागणी करतोय, त्यात एका मागणीच्या 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या झाल्या, त्या शासन दरबारी आमचं चालू आहे. आताही सजेशन ऑब्जेक्शन पर्यंत प्रकार आला आहे, त्याचंही हिअरिंग झाली आहे. सो पुढील काळामध्ये त्यात शासन काही देतं की नाही हे कळेल. पण अख्ख्याच्या अख्ख्या झोनला, कारण अनेक ठिकाणी आपल्याकडे एअरपोर्ट अथॉरिटी आहे, कुठे COD आहे, या सगळ्या ठिकाणी ज्या पूर्ण परिसर हे फिजिबिलिटीमुळे जे अडकलेले आहेत, त्यात त्यांना काही डिझाईन्स करून देता येतील का आपल्याला, की ज्याच्यातून त्या झोनची फिजिबिलिटी वाढेल. यासाठी आपण पुढाकार घ्यावा. मी आपल्याला येऊन भेटीन आणि मी यात काम करायला तयार आहे, परंतु आपला अनुभव आणि आपल्याला मदत करू शकतात अशी जाणकार मंडळी आहेत, त्यामुळे आपल्याकडून मी अपेक्षा करतोय. आणि प्रभूसाहेब, आपण गेले अनेक वर्ष हा करताय, परंतु मला एका गोष्टीची खंत वाटते, ज्यात आपण सगळे मिळून उपनगरातले लोक कमजोर पडतोय. आणि मी हे विधानसभेत सुद्धा ऑन रेकॉर्ड भाषणात बोललेलो आहे की उपनगराकडे अत्यंत सावत्रपणाची वागणूक ही शासन देत आहे. इन्सेंटिव्हचा आपण उल्लेख केला चॅटर्जी साहेब, पण उपनगरामध्ये 33 नाहीच आहे. DC रेग्युलेशनमध्ये काय झालेलं आहे की सगळ्या इन्सेंटिव्ह या रेग्युलेशन 33 मध्ये आहेत, पण त्या 33(7) ही म्हणजे 33चं इन्सेंटिव्ह कोणासाठी आहे, तर शासनाची जबाबदारी कमी करण्यासाठी आहे. की 33(5) म्हाडाच्या कॉलनीजची देखभाल कोणी करायची, म्हाडाने करायची, ती म्हाडाला परवडत नाही, मग रिडेव्हलपमेंटचा प्रपोजल आणा आणि मग 33(5) वेळोवेळी फिजिबिलिटी आणण्यासाठी त्याच्यामध्ये नवीन नवीन तरतुदी होतात. 33(7) सेस प्रॉपर्टीज,
सेस प्रॉपर्टीजची रिपेअर करायची जबाबदारी कोणाची? शासनाची. झेपूच शकत नाही, त्यांना झेपत नाही ही माझी टीका नाही आहे, मलाही मान्य आहे की झेपू शकत नाही. म्हणजे त्यात काही हजारो इमारती रिपेअर हे तेव्हा कधीतरी सेस लागू केला तेव्हा वाटलं असेल, पण आताच्या कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये सरकारला ती झेपत नाही. पण ती सरकारची जबाबदारी आहे. आणि मग सरकारने 33(7) आणलं आणि माझ्या देखत 33(7) मध्ये 4-5 वेळेला अमेंडमेंट झाल्या. मी सुधार समितीचा अध्यक्ष होतो तेव्हा 1:0.5 होता, 50% इन्सेंटिव्ह सेल होता, आता तो 0.95 झाला. आनंद आहे आम्हाला. शहरातले लोक काही आपले दुश्मन नाहीत, त्यामुळे पण उपनगरासाठी पण द्या ना बाबा असं काहीतरी. इथे तुम्हाला देताना जिथे दिसतंय त्यामुळे की शहरासाठी देत नाहीत, शहर जिल्ह्यातल्या लोकांसाठी देत नाहीत. ज्या ज्या ठिकाणी सरकारची जबाबदारी आहे आणि ती त्यांना पूर्ण करता येत नाही, मग ते त्यांची जबाबदारी झटकण्यासाठी रिडेव्हलपमेंटवर ते टाकतात. आणि मग ते रिडेव्हलपमेंट प्रपोजल हे होत राहावं, फिजिबल होत राहावं, याच्यासाठी त्याच्यामध्ये तरतुदी करत जातात. तर या तरतुदी उपनगराला मिळत नाहीत. मी आत्तासुद्धा एअरपोर्टच्या फनेल झोनच्या सजेशन ऑब्जेक्शनमध्ये एक मुद्दा मांडला की 33(7) मध्ये तुम्ही क्लबिंग अलाव केलंय. म्हणजे एक समजा भेंडी बाजारातली इमारत आहे जिथे 33(7) अंतर्गत FSI येतो 6, आणि एक समजा इमारत आहे C वॉर्डमध्ये काळबादेवीला किंवा D वॉर्डमध्ये मलबारील किंवा A वॉर्ड जिथे फिजिबिलिटी चांगली आहे, भेंडी बाजारात फिजिबिलिटी नाही आहे. आणि इथली एक रिडेव्हलपमेंट आहे ज्याचा 33(7) अंतर्गत समजा FSI येतो 7. सध्या काय चालू आहे, भेंडी बाजारामध्ये 6 न वापरता 3 वापरायचा आणि अन्य ठिकाणी 7 न वापरता 10 वापरायचा. म्हणजे इथे फक्त रिहॅब करायचं आणि पूर्ण सेल तिकडे न्यायचा. मग हेच एअरपोर्टमध्ये नाही करता येणार का? हां, तोडायला नाही असं कसं चालेल? रोड विड्थचा FSI रोड विड्थच्या FSI प्रमाणे तुम्हाला मिळेल. रोड विड्थच्या FSI प्रमाणे मिळणार असेल तर त्याची गरजच नाही लागणार. सो जिथे दोन्हीकडे 2.7 आहेत, पार्ल्यात आम्ही 1.7 वापरू शकतो, तर दुसरीकडे आम्ही 3.7 वापरू. जे 33(7) ला तुम्ही देता ते तुम्ही इकडे द्यायला काय अडचण आहे? पण अडचण ही आहे की 33(7) मध्ये बाय डिफॉल्ट तो FSI येतो, आमच्याकडे FSI 1 आहे. सो आमचा पोटेन्शियल 2.7 आहे, तो विकत घ्यायला लागतो. आणि 10 कारणं काढतात. मला वाटतं कुठेतरी उपनगरवासियांचे विकासक, उपनगरवासियांचे आम्ही लोकप्रतिनिधी आणि उपनगरवासियांचे आपल्यासारख्या ज्या सुद्धा बॉडीज, आपण सगळ्यांनी मिळून हा आवाज वाढवायची आवश्यकता आहे. दुर्दैवाने हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आता 33(7) मध्ये जर का सेस इमारत असेल तर आणि मालक जर का रिडेव्हलपमेंटला परमिशन देत नसेल तर ॲक्विजिशनची प्रोव्हिजन आहे जी आतापर्यंत केवळ SRA साठी होती, पण 33(7) मध्ये ॲक्विजिशनची प्रोव्हिजन आणली. उपनगरातली डायलॅबटेड बिल्डिंग आहेत, मला वाटतं 200-250 इमारती अशा आहेत ज्या पाडून झाल्यात महापालिकेच्या, पण लँडलॉर्ड रिडेव्हलपमेंटला पुढे येत नाही, किंवा लँडलॉर्डमध्ये आपापसात भावंडांमध्ये भांडण आहेत, किंवा एक अमेरिकेला जाऊन बसलाय तो म्हणतो मी कुठेही सही करणार नाही. वेगवेगळ्या कारणांनी या 200-250 इमारती पडलेल्या आहेत. कोणी बांधायला पुढे येऊ शकते, मालक येत नाहीये, तिकडे ॲक्विजिशनची प्रोव्हिजन नाही आहे. सो अशा सगळ्यामध्ये माझी एक अपेक्षा आहे की आपल्यासारख्या सेमिनारच्या माध्यमातून हे उपनगरवासियांचे प्रश्न आम्ही विधानसभेत मांडत राहू, तुम्ही खालून इथून मांडत राहाल, असं काहीतरी एक मुवमेंट ठरवून ही करावी लागेल. रमेशजी आपल्याशी सुद्धा या विषयात मी कधीतरी बोलायला येईन. आज माझी इच्छा आहे की अधिकाधिक नागरिकांच्या गोष्टी ऐकाव्यात आणि त्यामुळे अतिशय चांगला असा हे सेमिनार आपण आयोजित केलं, त्याच्याबद्दल तिन्ही आयोजकांचे आभार मानतो. मंचावरची मंडळी या विषयात सातत्याने अनेक वर्ष जे काम करतात त्यांचाही मी आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू वेरी मच पराग जी.